नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET पेपर 1 आणि 2 झालेला. ह्यापैकी आपण पेपर 2 ह्याचे संभाव्य उत्तर आपण पाहणार आहोत. चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहूयात प्रश्न क्रमांक 1. निम्न में से स्वादी शब्द का पुल्लिंग शब्द क्या है? त्याचं उत्तर बरोबर आहे साधो, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 2. निम्न में से किस वाक्य में संबंध कारक विभक्ति का प्रयोग नहीं हुआ है? सांगा बरं कोणतं वाक्य आहे ह्याचं. तर पाहायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. गंगा हिमालय से निकलती है. हे संबंधकारक नाही. पहा पुढे प्रश्न क्रमांक 3. निम्न में से प्रत्येक शब्द का संधी भेद कोणसा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. स्वर संधी. कळलं विद्यार्थ्यांनो? पहा प्रश्न क्रमांक 4. निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य अर्थ के अनुसार अज्ञार्थक वाक्य नहीं है? सांगा बरं कोणतं वाक्य आहे असं ह्याचं. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बच्चे खेळणे लगे. समजलं? बच्चे खेळणे लगे हे ह्याचं काय अज्ञार्थक वाक्य नाही आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का है? कौन सा वाक्य है सामान्य वर्तमान काल का? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. माँ रोटी बनाती है. चला पुढील प्रश्न 6 क्रमांक. निम्न में से कौन सा शब्द अशुद्ध है? सांगा बरं कोणता शब्द अशुद्ध आहे? त्याचं योग्य उत्तर आहे एकलौती हा शब्द अशुद्ध आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. जिस छंद में चारों चरणों की मात्राएं समसंख्या में होती है वह छंद क्या कहलाता है? क्या कहलाता है वह छंद? सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सममात्रिक छंद. पहा पुढील प्रश्न क्रमांक 9. रचना के आधार पर इस ऊर्जा से मनुष्य शारीरिक और मानसिक कार्य करता है. इस वाक्य का प्रकार कौन सा है? तो देखो इसका प्रकार क्या है? सही आंसर है इसका सरल वाक्य. प्रश्न क्रमांक 10. निम्न में से देश सारा इस सामासिक शब्द का कौन सा प्रकार है? कौन सा प्रकार है? तर तत्पुरुष, ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. मधुर मधुर मुस्कान मनोहर मनुज वेश का उजियाला. तर यह उदाहरण निम्न में से किस अलंकार का है? किसका अलंकार है? अनुप्रास. क्या आहे? अनुप्रास. प्रश्न क्रमांक 12. बघा इकडे विद्यार्थ्यांनो. निम्न शब्दों में से जातिवाचक संज्ञा कौन सी है? कौन सी जातिवाचक संज्ञा है? तर पंखी मतलब पंछी. ऑप्शन क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 14. निम्न में से नचाना क्रिया का प्रथम प्रेरणार्थक रूप कौन सा है? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नचाना. चला प्रश्न क्रमांक 15 पहा. व्याकरण के किस उपघटक का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग करना उचित है? किस पद्धति का प्रयोग करना उचित है? तो ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नोत्तर. किस पद में वर्णित प्रसंग हमारे हृदय में ओज उमंग उत्साह का भाव उत्पन्न करते हैं तब निम्न में से किस रस का निर्माण होता है? ऑप्शन क्रमांक ह्याचा आहे 4 योग्य उत्तर वीर का. ओके. पहा प्रश्न क्रमांक 17. निम्न में से कुलीन इस प्रत्ययुक्त शब्द में लगा हुआ प्रत्यय कौन सा है? कौन सा प्रत्यय है इसका? तर इन. कौन सा है? ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. पहा प्रश्न क्रमांक 31. आता मराठी विषय चालू होत आहे विद्यार्थ्यांनो. पहा योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या दिवा काय येतं? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मंत्र. प्रश्न पहा पुढचा 32. आरती प्रभू या नावाने वाक्यलेखन करणारे साहित्यिक कोण होते बरं? सांगा बरं त्यांचं नाव काय? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे बासी मेंढरकर. ओके मेंढरेकर. चला प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? सांगा बरं कोणते आहे ते पुस्तक जे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बटाट्याची चाळ हे लिहिलेलं नाही. पहा प्रश्न क्रमांक 34. आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार कोणता? सांगा बरं
आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 35 पहा विद्यार्थ्यांनो, कोणी झाडाच्या फांद्यांवर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. सांगा बरं काय विभक्ती असेल. कोणी झाडाच्या फांद्यांवर चढले. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तृतीय तृतीय अनेक वचन. समजलं. इंक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता. सांगा बरं इक हा प्रत्यय न लावता येणारा शब्द. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे आनंद. 37वा प्रश्न बघा. पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल. सांगा बरं कोणता असेल मागणीपत्राचा विषय. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे विद्यार्थी भंडाऱ्यासाठी स्टेशनरी घेणे. चला प्रश्न क्रमांक 38 अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दीर्घ स्वर. पहा पुढील प्रश्न बघूयात. 39वा धरणी या शब्दाचा लघु रूप क्रम कसा असेल. सांगा बरं कसा असेल. कोणतं योग्य उत्तर आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 4. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 40वा. झाकले माणिक या योग्य अर्थ काय. सांगा बरं काय ह्याचं योग्य उत्तर असेल. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे साधा पण गुणी माणूस. समजले विद्यार्थ्यांनो. चला पाहूयात पुढील 41वा प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. सांगा बरं कोणता शुद्ध शब्द आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं बरोबर उत्तर आहे काय वायुपुत्र. समजलं विद्यार्थ्यांनो. चला पुढील प्रश्न बघूया. 44वा. तुला हे पुस्तक आवडले का डॅश डॅश या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल. सांगा बरं कोणते विरामचिन्ह येईल. तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे प्रश्नचिन्ह. 45वा प्रश्न बघूयात पुढील. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. सांगा बरं कोणता ग्रंथ आहे. तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे अभंगगाथा. प्रश्न क्रमांक 46. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे. सांगा बरं काय आहे शाळा हे. तर काय उपमान आहे. ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर आहे. 47वा प्रश्न. कडा कडा फोड नभ उढव उडू मानिका तुझच रवी मालिका यात कोणता रस आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भयानक. पहा पुढील प्रश्न क्रमांक 50. विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विनिता लाडू खात असेल. कळलं विद्यार्थी मित्रांनो. पहा प्रश्न क्रमांक 51. स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काय स्वभोवक्ती. समजलं. पहा पुढील प्रश्न 52. हरिहर हे कोणत्या समाज प्रकाराचे उदाहरण आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे इतरत्र द्वत. ऑप्शन क्रमांक 1. पहा पुढील प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर ह्याचं योग्य उत्तर आहे नवरा मुलगा. समजलं. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 54वा प्रश्न. पुढीलपैकी विरुद्धार्थीची योग्य जोडी कोणती. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 योग्य जोडी आहे उत्कर्ष. याच्या विरुद्ध आहे अपकर्ष. समजलं. आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न चालू होत आहेत. पहा प्रश्न क्रमांक 1. मॅकडुगल म्हणजे 61वा मॅकडुगल यांनी केलेल्या सहज वृत्ती वर्गीकरणात आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आत्मप्रतिष्ठा. पाहूयात 62वा प्रश्न. शिक्षण म्हणजे प्राण्याचे कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याचे अनुभव व आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. अशी व्याख्या कोणी केली. तर कोणी केली. तर पहा याचं ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे मॅडल. ओके. पहा प्रश्न क्रमांक 63वा. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. जुन्या व नवीन अनुभवांच्या अडथळ्यात काय म्हणतात. अडथळ्यांना काय म्हणतात. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दमन. समजलं विद्यार्थ्यांनो. पहा प्रश्न क्रमांक 64. उपपत्ती व मानसशास्त्रज्ञ यांची योग्य जोडी.
सांगा बरं ह्याची योग्य जोडी काय आहे? उपपत्ती, इकडे आहे मानसशास्त्राचा. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिल्याचं आहे डी, म्हणजेच संयोजनवादी उपपत्ती. तर कोणी? थॉर्नडाईक. ऑप्शन क्रमांक बीचा आहे, बी आन्सर बरोबर आहे. अभिजात अभ्यास साधन उपपत्ती म्हणजे काय? पावलॉफ. ऑप्शन क्रमांक सी, साधक अभ्यास साधन उपपत्ती. ह्याचं ऑप्शन क्रमांक ए बरोबर उत्तर आहे स्किनर. तर पहा डीचा आहे मर्म उद्दिष्ट उपपत्ती, तर कोहलर हेचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना. पहा पुढील प्रश्न क्रमांक 65. विद्यार्थ्यांना नियम समजावणे, सूत्र स्पष्ट करणे, नवीन संकल्पना सांगणे ही कोणत्या उद्दिष्टांमध्ये येते? तर पहा ह्याचे योग्य उत्तर आहे अभिरुची. पहा पुढील प्रश्न क्रमांक 81. खालील योग्य विधाने कोणते? तर पहा विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक व अभिरुचीचे निर्माण करणारे कार्य शिक्षक करतात. हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समजले विद्यार्थ्यांनो? पहा प्रश्न क्रमांक 82. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सामान्य स्वरूपाकडे जाणारी पद्धत कोणती? तर ही प्रक्रिया विशिष्ट सामान्य अशी चालते. यालाच अनुगामी पद्धत असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 अनुगामी पद्धत हे बरोबर उत्तर आहे. क्रमांक 83. पहा ब्ल्यू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश आहे, म्हणजे होय. सांगा बरं कोणती आहे? तर ह्याचं ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे अनुकरण. समजलं? कौशल्य शिकण्यासाठी पहिली पायरी म्हणजे अनुकरण असते. पहा 84वा प्रश्न. कथा वाचत असताना पात्रांच्या सुखदुःखाशी समरस होणे ही कल्पना कोणत्या प्रकारात मोडते? ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सौंदर्यनिष्ठ, भावनिक व सौंदर्य ग्रहणाशी संबंधित कल्पना. समजलं? पहा 84वा प्रश्न झालेला आहे. आता 85 पाहत आहोत. अवधान कक्षेबाबत खालीलपैकी असंगत चुकीचे विधान कोणते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. हे चुकीचे आहे. प्रत्यक्षात लहान मुलांची अवधान कक्षा कमी असते. पहा ऑप्शन झालं हे बरोबर उत्तर आहे 4. तर 86वा प्रश्न पाहत आहोत. जीवनातील अनुभवांवरून विचार करून नियम अनुमान काढणे कोणती पद्धत आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे वैज्ञानिक पद्धत, म्हणजेच वैज्ञानिक पद्धती. वैज्ञानिक पद्धतीत निरीक्षण, अनुभव व विश्लेषण मग अनुमान असा क्रम असतो. पहा प्रश्न क्रमांक 88. कोणत्या ग्रंथीमुळे जीवनरसाचा स्राव होऊन हृदयसंबंध रक्तदाब बदलतात? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 मस्तिष्क ग्रंथी. भावनिक उद्रेकांच्या अवस्थेत मुख्य नियंत्रण कशाकडे असतं? मस्तिष्काकडे असते. काल 89वा प्रश्न पाहूयात. व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या यांचे स्पष्टीकरण कोणत्या मानसशास्त्राने केले बरं? सांगा बरं कोणी केले? तर पहा शिक्षक विद्यार्थी मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लेव वायगॉस्की. त्यांनी त्यांनी समस्या सोडविणे व्यावहारिक प्लस बौद्धिक घटकांवर आधारित सांगितले. पाहू प्रश्न क्रमांक 90. खालील विधानापैकी कोणते विधान शैशव अवस्थेत वैशिष्ट्य दर्शवत नाहीत? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. हे चुकीचं आहे कारण शैशवावस्थेत सहज प्रवृत्ती जास्त प्रमाणात दिसतात. समजले विद्यार्थ्यांनो? समाजशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र हा विषय चालू होत आहे. पहा ह्यातला पहिला प्रश्न क्रमांक 1 म्हणजेच 91. छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश डॅश या ग्रंथाची रचना केली. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आज्ञापत्र. पहा 92वा प्रश्न. जगाचा कारखाना असे वर्णन डॅश डॅश या देशाचे केले जात असे. तर कोणत्या देशाचे करते? तर इंग्लंड. बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर.
पहा प्रश्न क्रमांक 93, भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेले संस्थातील चुकीची जोडी कोणती? तर पहा ह्याची चुकीची जोडी ओळखा. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडे यांनी केली नाही, म्हणून ही चुकीची जोडी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. 94वा प्रश्न, पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? तर सांगा. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. प्रश्न क्रमांक 95, पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेनंतरच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. तर पहा योग्य क्रम कसा लावला जाईल? तर पहा क ड ब अ. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. पहिलं क येतं म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 1900 किती तर 64 साली. ऑप्शन क्रमांक बी. मग त्यानंतर ब बघा महाराष्ट्र कला संचालनात 1971. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1977. त्यानंतर महाराष्ट्र म्हणजेच काय तर बघा समजलं विद्यार्थ्यांना, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर आहे क ड ब अ. चला पाहूयात पुढील प्रश्न पाहूयात. 96, स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या देशाचे म्हणजे कोणत्या संस्थेचे योगदान आहे? सांगा बरं कोणत्या संस्थेचे योगदान आहे स्वदेशी बनावटी पहिला संगणक? त्याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT. समजले विद्यार्थ्यांनो? पहा प्रश्न क्रमांक 97, विधान अ ब संदर्भात योग्य पर्याय. सांगा बरं कोणता योग्य पर्याय असेल विधान अ आणि ब मधला? त्याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2, विधान अ हे काय आहे चूक आणि विधान ब हे बरोबर. अविधान काय चुके? तर बघा भारत हा एकक कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जातो, हे चुकीचं आहे. भारत हा संयुक्त कुटुंब पद्धतीचा ओळखला जातो म्हणून. ऑप्शन क्रमांक बी काय जागतिकीकरणामुळे एक कुटुंब पद्धतीला चालना मिळाली, म्हणून हे उत्तर काय तर बरोबर आहे विद्यार्थ्यांना. पाहूयात प्रश्न क्रमांक 110, दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरीत पाठविण्यात आले कारण सांगा. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चौथाई व सरदेशमुखी वसुली करण्याच्या सनद मिळविण्यासाठी. तर पहा प्रश्न क्रमांक 111, वरील विधाने काय करायचं तर आपल्याला अभ्यासायचं. तर पहा दिलेले विधान आपण पाहूयात. पहा एक आहे संविधान 1789 मध्ये अंमलात आले. दुसरा आहे फक्त 7 कलमे. तिसरा आहे लिखित स्वरूपाचे. त्याचं योग्य उत्तर काय आहे सांगा बरं विद्यार्थ्यांनो? त्याचं योग्य उत्तर आहे कशा संबंधित आहे तर अमेरिका. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 112, आम्ही भारताचे लोक या शब्दाची संविधानाच्या डॅशला सुरुवात होते. काय सुरुवात होते विद्यार्थ्यांनो? तर पाहायचं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे उद्देशिकी. ओके उद्देशिकेची. समजलं? ह्याचं काय उद्देशिकेचे बरोबर उत्तर आहे. पहा प्रश्न क्रमांक 13, व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते, हे डॅश डॅश याचे काय उदाहरण आहे? कशाचे उदाहरण आहे तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे संविधानात्मक उपाययोजनेचे हक्क, हे ह्याचं काय योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 114 पाहूयात आपण. महाराष्ट्र विधान परिषदे संबंधित चुकीचे विधान कोणते? त्याचं चुकीचं विधान आहे कोणतं विधान आहे म्हणजे ते बरोबर उत्तर असणार आपले. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे, म्हणजे ते काय हे चुकीचं विधान आहे म्हणून ते बरोबर उत्तर आहे. विधान परिषद पूर्ण बरखास्त होत नाही. 115वा प्रश्न पाहूयात. पुढील विधाने वाचा. तर पहा विधान काय आहे? पहिलं विधान आहे 1914 मध्ये 14 ते 1918 या कालावधी पहिले महायुद्ध झाले. विधान ब आहे पहिल्या महायुद्धाच्या ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका या म्हणजेच ह्या मित्रांचा गट होता. तर दुसरं म्हणजे तिसरं विधान म्हणजेच क विधान बघा पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया या म्हणजेच हा मध्यम गट राष्ट्राचा गट होता. तर पहा ह्याचं योग्य उत्तर काय असले विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर आहे
1914 ते 1918 या काळात पहिले महायुद्ध झाले. समजले विद्यार्थी मित्रांनो? पाहूयात पुढील विषय. हे पण बरोबर आहे, आणि ब पण बरोबर आहे. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हे काय मित्रराष्ट्र होते. आणि क पण बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया मध्यमवर्गीय राष्ट्र होते. हे पण बरोबर आहे. म्हणून विधान अ, ब, क, ड हे बरोबर उत्तर आहेत. पहा प्रश्न क्रमांक 16 म्हणजेच 116. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डॅश डॅशनुसार परराष्ट्र धोरणाची चौकट स्पष्ट केली आहे. तर कोणतं कलम आहे त्यानुसार परराष्ट्र धोरणाची चौकट स्पष्ट केली आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. काय उत्तर आहे? 51 हे उत्तर आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 117. मॅक-मोहन रेषा कोणत्या 2 देशातील सीमा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि चीन हे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 2025 रोजी म्हणजे 23 नोव्हेंबर हा पेपर मी तुम्हाला पूर्णपणे पेपर 2 स्पष्ट करून सांगितला, ह्याचे उत्तर सांगितले आहेत. तसेच आपण सी-टेट म्हणजे CTET ह्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहेत. जर तुम्हाला अभ्यासाची खूपच आवश्यकता आहे आणि आपले व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो, तर व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला लाईक करा आपल्या व्हिडिओला. तसेच काही आमच्याकडून चूक झाली असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता विद्यार्थ्यांनो. तोपर्यंत चला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय तर तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.